नमस्ते सर्वांना. आज आपण यू-पी-एस-सीची जी मेमध्ये एक्झाम आहे ना, ते एक्झामच्या दृष्टिकोनातनं काही चर्चा करणार आहोत. कारण की काय असतं माहिती आहे का, आपण प्रिपरेशन तर भरपूर सारं करून जातो. कारण की मेमध्ये जी एक्झाम आहे त्याचे 2 पेपर आहे. एक सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट त्याला सी-सॅट नावाचा पेपर म्हणतो. तो आफ्टरनूनमध्ये पेपर आहे आणि जनरल स्टडीचा पेपर फर्स्ट आहे. तो मॉर्निंगच्या शिफ्टमध्ये असतो. तर सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, हे जे मॉर्निंगचा पेपरचा जो शिफ्टचा जो पेपर असतो जनरल स्टडीज पेपर, त्याच्यामध्ये आपल्याला काय असतं, की आपण सर्व विषय ना, आपण प्रिपरेशन करून जातो. वर्ष-वर्ष, 2-2 वर्ष, 3-3 वर्ष प्रिपरेशन करून गेल्यानंतर आणि ज्यावेळेस आपण पेपर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो ना, तिथं गेल्यानंतर आपल्यासमोर असे काही क्वेश्चन बघायला मिळतात, की जे आपण कधी वाचण्यातच आलेले नसतात. तर प्रिपरेशन करताना आपलं एक्झाम पेपर सॉल्व्ह करताना कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, त्याबद्दल आज चर्चा करणार आहोत. आता काय करायचं माहिती आहे का, तुम्ही जे काही प्रिपरेशन करून गेलेलं आहे जनरल स्टडीचं पेपर फर्स्टचं, ते प्रिपरेशन तिथपर्यंतच ठेवायचं आणि तुम्ही जर मॉर्निंगला जर पेपर देणार असाल ना, तर त्या दिवशी ना थोडं काम राहायचं, थोडं पेशन्स ठेवायचं आणि तिथं गेल्यानंतर आहे ना, मस्तपैकी काय करायचं 100 क्वेशन विचारलेले असतात. तर आपली एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे. स्ट्रॅटेजी म्हणजे काय माहिती आहे का? आपण काय करतो, की आपण पेपर डिव्हाईड करतो. कोणत्या 3 स्लॉटमध्ये आहे, की पहिल्यामध्ये जे येतात ते आपण ते राईट करतो. त्याच्यानंतर सेकंड स्लॉटला काही नॉर्मल जे काही म्हणजे 2 ते 3 मधला एखादा मिसिंग येत असेल किंवा दोघांमध्ये एक बरोबर आणायचं असेल, त्या ठिकाणी आपण रिस्क घेतो. थर्ड याच्यात जास्त रिस्क घेतो प्रमाणाबाहेर. असे 3 स्लॉट काढायचे. पण तसं कधी करायचे नाही. कारण की त्यामागे रिझन काय माहिती आहे का? हे बघ एक गोष्ट सिंपल वेनी सांगतो. आता तुमचा बाय हार्ट कोणता विषय आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तुमची पॉइंट कुठे आहे? आता काहींचा स्ट्राँग पॉइंट म्हणजे सायन्स एंड टेक्नॉलॉजी असतो. काहींचा स्ट्राँग पॉइंट म्हणजे पॉलिटी असतो. काहींचा स्ट्राँग पॉइंट म्हणजे जिओग्राफी असतो. तुमचा जो स्ट्राँग पॉइंट असेल ना जनरल स्टडीचा तो पिकअप करायचा. तो पिकअप करायचा आणि पेपर बघता क्षणी आहे ना त्या पॉइंटकडे जायचं. कारण की कंटिन्युअसली तिथं क्वेशन्स आलेले असतात. आता फॉर एक्झाम्पल जिओग्राफी तुमचा प्लस पॉइंट आहे. तर जिओग्राफीचे क्वेशन कुठे विचारले गेलेत ना ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा लगेच. त्याच्यानंतर वाटलं त्याच्यानंतर तुमचा प्लस पॉइंट कोणता पॉलिटीचा आहे. पॉलिटीचे क्वेशनची सीरीज कुठे केलेली ते लगेच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपला कॉन्फिडन्स लेव्हल जो असतो ना एक्झाम पेपर सॉल्व्ह करताना तो एकदम पीक लेव्हलला जातो आणि आपण तिथं सगळ्यात जास्त जनरल स्टडीमध्ये मार्क घेऊन येतो. आता फॉर एक्झाम्पल काय करायचं, स्लॉट कसे पाडायचे, असे स्लॉट नाही पाडायचे. असे 3 स्टेपमध्ये नाही जायचं. स्टेपमध्ये कसं जायचं, की तुमची आता फॉर एक्झाम्पल काहींचं पॉलिटी चांगलं असतं ना, तर पॉलिटीचे क्वेशन पेपर बघितल्या-बघितल्या पॉलिटीचे क्वेशन सॉल्व्ह करायचे प्रयत्न करायचे आणि ते लगेच इकडे मार्क नाही करायचे. तिथं सॉल्व्ह करायचे कारण वेळ आपल्याकडे फार कमी असतो. आपल्याला ॲक्युरसी भरपूर आणावं लागते ना. तर 100 क्वेशनमधलं जवळपास 80-85% 90 च्या आसपास यांना क्वेशन अटेम्प्ट करता आले पाहिजे. आणि आपल्याला काय असतं माहिती आहे का, ते पेपर जर बघितला ना, हार्डली आपल्याला 20-25 क्वेशन जे असतं ना, ते आपल्याला राइट आपण सांगू शकतो, की याचं हेच आन्सर आहे. पण बाकीचे उरलेले 60% 70% जे क्वेशन आहे ना, तिथं आपल्याला रिस्क घ्यावी लागते. आणि रिस्क केव्हा घेतो आपण हे माहिती आहे का? ज्यावेळेस आपण काम असेल, आपली व्यवस्थित योग्य स्ट्रॅटेजी असेल तिथं जाऊन आपण तिथं नर्व्हस होणार नाही किंवा एकदम म्हणजे घाबरून वगैरे काही जाणार नाही. फक्त आपण थोडा संयम धरला ना, ते 60 क्वेशनमध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने रिस्क घेतली, कामली जर आपण सॉल्व्ह केलेत ना, तिथं सुद्धा भरपूर सारे क्वेशन बरोबर येतात. फक्त स्ट्रॅटेजीने व्यवस्थित गेलं पाहिजे. जे काही प्रिपरेशन केलं आहे ना, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि नंबर 3 स्टेप बाय स्टेप कसं जायचं आहे, फक्त आपल्या माइंडमध्ये असं नाही जायचं आहे, की पेपर घेतल्यानंतर सॉल्व्ह करत गेलं, पहिल्या स्टेपमध्ये गेलं आणि त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये गेलं. असा टाईम पुरणार नाहीये. अशा रॉंग वेने जाऊ नका. जायचं तर कसं जा, की तुम्हाला जे तुमची पकड आहे काहींची एन्व्हायर्नमेंटवर चांगली पकड असते ना, ते एन्व्हायर्नमेंटचे क्वेशन आधी पहिले पिकअप करा. त्याच्यानंतर पॉलिटीचे क्वेशन म्हणजे असं स्वतःचा माइंड मॅप असला पाहिजे. माझं पॉलिटी चांगलं आहे, माझं हिस्ट्री चांगलं आहे, माझं जिओग्राफी चांगलं आहे, माझं एन्व्हायर्नमेंट चांगलं आहे, माझं सायन्स एंड टेक्नॉलॉजी चांगलं आहे. यांना स्टेप बाय स्टेप डिसाईड करा आणि त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होतं टाईम पण वाचणार आहे, कॉन्फिडन्स पण वाढणार आहे आणि नंबर 3 स्कोर पण चांगला येणार आहे. आणि ह्याच वेळेने जा आणि ह्याच वेळेने ना जनरल स्टडीला चांगले तगडे मार्क घेऊ शकता तुम्ही. सो अशा पद्धतीनं प्रिपरेशन करा आणि डेली स्ट्रॅटेजी बनवत चला. आपल्याला काय कुठं चुकतंय, आपलं काय चुकतंय, टेस्ट सॉल्व्ह करताना आपल्याला एक आयडिया येऊन जाते ना. अरे, आपलं इथं-इथं कमी पडतोय. आपण चुकलं तर चुकू द्या. असं नाही की 100% लोकं परफेक्ट नसतात. 100 मध्ये 100 चुकू द्या. काही फरक पडत नाही. फक्त ते 100 का चुकलेत ना, त्याच्यामागे रिझन शोधा. आणि माझा हा क्वेशन चुकलाय ना, तर नाही, नाही मी एकदा आता याच्या बॅकग्राऊंडला जाऊन आहे ना, याच्याविषयी थोडं डिटेल काय असतं ते बघणार आहे. त्याच्यावर कधी फ्युचरमध्ये क्वेशन आला ना, तो चुकता कामा नये. सो फक्त ही स्ट्रॅटेजी अवलंबा आणि याच्यामुळे काय होणार आहे, प्रिलियम 100% चांगल्या मार्क्सने तुम्ही पास होणार आहे. सो अशा पद्धतीनं प्रिपरेशन करा. गॉड ब्लेस यू ऑल. ऑल द बेस्ट.